नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तलाठी पद भरती 2026 बघा, ही प्रामुख्याने कंबाईन गट क पूर्व परीक्षेच्या साठी घेतली येणारी काय असणार तर परीक्षा असणार आहे। याच्यासाठी पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही प्रकारच्या एक्झाम होणार आहेत। मग आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी पद भरतीसाठी असेल किंवा त्याचबरोबर संयुक्त गट क पूर्व परीक्षा जी काय असणार आहे याच्यासाठी कोणत्या पुस्तकांचा रेफरन्स घ्यावा किंवा कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा यासाठीची बुक लिस्ट घेऊन मी आलेलो आहे। ओके, तत्पूर्वी बघा आणखीन काय सांगितलं जातं तर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती सध्या तलाठी भरतीसाठी स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे। आता या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये बघा, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, संख्यात्मक क्षमता असेल, माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, राज्यघटना, गणित, भूगोल विज्ञान इत्यादी सर्वच्या सर्व विषय या ठिकाणी प्री आणि मेन्सचे शिकवले जाणार आहेत। ओके, एमपीसी पॅटर्न आधारित संपूर्ण अभ्यासक्रम असणार, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी काय असणार आहे तर मार्गदर्शनासाठी असणार आहे। सराव प्रश्नसंच, त्याचबरोबर नियमित टेस्ट व परफॉर्मन्स घेतला जाणार आहे। लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून दिले जाणार आहेत। तसेच डेली बेसिस वरती 2 काय असणार तर पीवायक्यू चे क्वेश्चन्स किंवा त्याबाबतचे लेक्चर घेतले जाईल, ज्या ठिकाणी 2016-17 पासून ते 2025 पर्यंत काय घेतले जाणार आहेत तर पीवायक्यू सोडवून घेतले जाणार आहेत। ते सुद्धा विश्लेषणात्मक पद्धतीने मॅरेथॉनचं सुद्धा या ठिकाणी अरेंजमेंट करण्यात आलेले आहे, त्याद्वारे मॅक्झिमम सिलेबस या ठिकाणी कव्हर अप केला जाईल। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला काय करायचं असणार आहे तर कॉल करायचा असणार आहे। स्क्रीनवरती कॉलिंग नंबर दिलेला आहे, तर तो कॉल करून आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरची ही तलाठी स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच जॉईनिंग करा। जर का तुम्हाला या 999 रुपयाच्या बॅच वरती डिस्काउंट हवा असेल तर अकॅडमी मध्ये फोन करून त्या ठिकाणी KUL10 हा कुपन कोड सांगितल्यावरती तुम्हाला या ठिकाणी काय भेटून जाईल तर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल। ओके, इफ यू आर इंटरेस्टेड देन कॉल। ओके, बघा चला पुढे आणखीन काय सांगितलं जातं तर या ठिकाणी आपल्या तलाठी पद भरतीसाठी काय सांगितलं जातात तर महत्वाची जी काही असते बुक लिस्ट आहे ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तलाठी परीक्षेच्या तयारीसाठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता या प्रमुख विषयांसाठी बाळासाहेब शिंदे, मोरा वाळंबे, पंडित राणे सर यांसारख्या लेखकांची पुस्तके सर्वोत्तम मानली जातात। अधिकृत अभ्यासक्रम व सराव पुस्तकांची विषयवार यादी खालील प्रमाणे बघा, मराठी व्याकरण जे असणार आहेत ह्या पूर्व परीक्षेला नसणार आहे, तरी सुद्धा मेन्सची तयारी करण्यासाठी उपयुक्त पुस्तक मी या ठिकाणी सांगतोय। हा काय असणार फक्त मेन्सला असणार आहे। ओके, तर या ठिकाणी मोरा वाळंबे सर त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सर यांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आपण रेफर करू शकतो। इंग्रजी व्याकरण हा सुद्धा मेन्स साठीचा सब्जेक्ट आहे, या ठिकाणी बाळासाहेब शिंदे त्याचबरोबर MP बाक्षी सर असतील यांचे इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक तुम्ही रेफर करू शकताय। गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये पंढरीनाथ राणे सर, सतीश वसे सर किंवा सचिन ढवळे सर यांचे अंकगणित व गणित बुद्धिमत्तेची पुस्तकं आपण रेफर करू शकतोय। सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याच्यासाठी तात्यांचा ठोकळा, ओके, भागाजी पाटील असेल किंवा लुसेंटचं पुस्तक जनरल नॉलेजचं वापरू शकतो किंवा कोणत्याही एका नामांकित प्रकाशनाचे चालू घडामोडीचे पुस्तक किंवा मासिक आपण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये अभिनव भारत असेल। त्याचबरोबर अजून काय असणार बघा तर यशाची परिक्रमा असेल यांचं इयरबुक सुद्धा आपण वाचू शकतो। महाराष्ट्र शासन व इतिहास भूगोल याच्यासाठी इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची काय करायची तर पुस्तकं वाचायची असणार आहेत। महाराष्ट्र शासनाची ही पाठ्यपुस्तकं वाचणं गरजेचे असणार आहेत आणि शॉर्ट नोट मेकिंग करत चला, ज्यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल। त्याचबरोबर लक्षात ठेवायचं इतिहासासाठी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कोण सांगितलं जातात तर प्रामुख्याने अनिल कठारे सरांचं पुस्तक वापरू शकताय किंवा समाधान महाजनी सरांचं पुस्तक वापरू शकताय। भूगोलसाठी वन स्टॉप सोल्युशन कोणते असणार SB सौदी सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकताय। MPSC परीक्षेच्या पॅटर्न नुसार गुणधान पद्धतीमध्ये नकारात्मक मार्किंग सिस्टीम असणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे। धडाधड गेल्यासारखं 100च्या 100 क्वेश्चन गोळे करून यायचे नाहीत, नाहीतर पदरामध्ये खूप मोठा गोळा पडू शकतो। त्यामुळं काय राहायचंय तर काळजी बाळगा, सावधान राहा। यामध्ये बघा राज्यसेवा असेल किंवा संयुक्त गट काय असणार गट ब असेल किंवा संयुक्त गट क असेल, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा पायंडा यामध्ये असणार आहे।
नकारात्मक गुणदान पद्धत असणार आहेत, एकाच 4 सांगितले जातात. बघा 4 प्रश्न चुकल्यावरती तुमच्या बरोबर मार्कांपैकी 1 मार्क काय असणार आहे तर निगेटिव्ह होणार आहे. म्हणजेच प्रत्येक एका चुकीसाठी 0.25 मार्क काय केले जाणार आहेत, काटले जाणार आहेत. ओके. एमपीसी कंबाईन साठी प्रिलियम साठी बी आणि ग्रुप सी साठी बघा 100 प्रश्न असणार आहेत आणि गुण सुद्धा 100 असणार आहेत. एकूण विभागणी अचूक उत्तरासाठी 1 गुण मिळणार आहेत आणि चुकीच्या प्रश्नासाठी 0.25 गुण वजा केले जाणार आहेत आणि संपूर्ण कालावधी 1 तास असणार आहेत. एका तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे असणार आहेत. ओके. जर का तुम्हाला ही माहिती माहित नव्हती आणि आत्ताच आपल्या अकॅडमीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही समजली असेल आणि तुम्हाला सुद्धा ही जी काही तलाठी स्पेशल भरतीची फास्ट ट्रॅक बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच आपली बॅच जॉईनिंग करून घ्या. अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटतो. तोपर्यंत धन्यवाद.